स्पर्धा परीक्षा बाय एस एम या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. अति महत्त्वाचे महाराष्ट्रातील नदी, पर्वत व डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. प्रश्न: हरिश्चंद्र डोंगररांगा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पर्याय दिले आहेत: ए. नांदेड जिल्हा, बी. अहमदनगर जिल्हा, सी. परभणी जिल्हा, डी. बीड जिल्हा. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. हरिश्चंद्र डोंगररांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न: गोदावरी आणि भीमा यांची खोरी कोणत्या डोंगररांगांनी वेगळी झालेली आहेत? पर्याय दिले आहेत: ए. सातपुडा, बी. महादेव, सी. हरिश्चंद्र बालाघाट, डी. नीलगिरी. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे सी. गोदावरी आणि भीमा यांची खोरी हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगांनी वेगळे झालेले आहेत. प्रश्न: सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगरांचा विस्तार प्रामुख्याने आढळतो? पर्याय दिले आहेत: ए. महादेव डोंगररांगा, बी. अजिंठा डोंगररांगा, सी. सातपुडा डोंगररांगा, डी. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ए. सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये महादेव डोंगररांगा यांचा विस्तार प्रामुख्याने आढळतो. प्रश्न: गाविलगड टेकड्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पर्याय दिले आहेत: ए. नागपूर जिल्हा, बी. अमरावती जिल्हा, सी. यवतमाळ जिल्हा, डी. वर्धा जिल्हा. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. गाविलगड टेकड्या महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न: तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पर्याय दिले आहेत: ए. गडचिरोली जिल्हा, बी. नंदुरबार जिल्हा, सी. धुळे जिल्हा, डी. अमरावती जिल्हा. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. तोरणमाळचे पठार खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न: साल्हेर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय दिले आहेत: ए. अमरावती जिल्हा, बी. जळगाव जिल्हा, सी. बुलढाणा जिल्हा, डी. नाशिक जिल्हा. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे डी. साल्हेर पर्वत शिखर खालीलपैकी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न: अस्तंबा हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय दिले आहेत: ए. अमरावती, बी. गडचिरोली जिल्हा, सी. नंदुरबार जिल्हा, डी. नागपूर जिल्हा. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे सी. अस्तंबा हे पर्वत शिखर नंदुरबार जिल्ह्यात आहे. प्रश्न: परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगररांगा आहेत? पर्याय दिले आहेत: ए. गाळना डोंगररांगा, बी. गरमसूर डोंगररांगा,
सी निर्मल रांगा, डी दरकेसा डोंगर रांगा. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे सी. परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये निर्मल रांगा ह्या डोंगर रांगा आहेत. प्रश्न, गाळना डोंगर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय दिले आहेत. ए भंडारा जिल्हा, बी परभणी जिल्हा, सी गडचिरोली जिल्हा, डी धुळे जिल्हा. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे डी. गाळना डोंगर महाराष्ट्रामध्ये धुळे या जिल्ह्यात आहे. प्रश्न, गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय दिले आहेत. ए धुळे जिल्हा, बी नागपूर जिल्हा, सी अमरावती जिल्हा, डी परभणी जिल्हा. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न, गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या महासागरात जाऊन मिळते? पर्याय दिले आहेत. ए अरबी समुद्र, बी बंगालचा उपसागर, सी हिंदी महासागर, डी यापैकी नाही. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे बी. गोदावरी नदी खालीलपैकी बंगालचा उपसागर या महासागरात जाऊन मिसळते. प्रश्न, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी नदी खोरे खालीलपैकी कोणते आहे? पर्याय दिले आहेत. ए भीमा नदी खोरे, बी नर्मदा नदी खोरे, सी कृष्णा नदी खोरे, डी गोदावरी नदी खोरे. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे डी. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे नदी खोरे गोदावरी नदी खोरे हे आहे. प्रश्न, सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव काय आहे? पर्याय दिले आहेत. ए पूर्व घाट, बी घाटमाथा, सी घाट पर्वत, डी पश्चिम घाट. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे डी. सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव पश्चिम घाट असे आहे. प्रश्न, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे कोणत्या पर्वत शिखरास म्हणतात? पर्याय दिले आहेत. ए सालेर पर्वत शिखर, बी अस्तंभा पर्वत शिखर, सी निलगिरी पर्वत शिखर, डी कळसुबाई पर्वत शिखर. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे डी. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे कळसुबाई पर्वत शिखरास म्हणतात.